Hello everyone. In our last video, we have already learned about the principles of effective written communication, and now we are going to learn the constraints, or we can say problems in developing the effective written communication. Okay, let's start. So these are some problems or constraints in developing the effective written communication. Effective written communication कंप्लीट होण्यामध्ये किंवा डेव्हलपिंग स्टेजमध्ये जे काही प्रॉब्लेम्स अकर्ड होतात ते आपल्याला बघायचं तास. फर्स्ट आपल्याला बघायचं प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन. मग त्याच्यामध्ये काय पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायला हवे. ओके, when any writer is studying and drafting documents of business, then he has to take higher order concerns like planning and organizing into consideration. जेव्हा कोणताही रायटर असेल किंवा आपण तुम्ही आणि मी माझ्यासारखे कोणीही जेव्हा रायटर असतील काहीतरी लिहिण्यासाठी प्लॅन करत असेल किंवा लेटर रायटिंगसाठी प्रिपेअर करत असेल तर त्यांनी हे 2 पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे. टेक प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग इंटू कन्सिडरेशन, म्हणजे ह्या 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, keep audience in mind. The main aim of the communication is lost if the writer does not keep his audience in mind. It means audience is nothing but the receiver of the message or second party. ओके, कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये सेंडर आणि रिसिव्हर हे 2 पार्टीज इन्व्हॉल्व्ह असतात. ओके, सो ऑडियन्स म्हणजे काय, रिसिव्हर ऑफ द मेसेज. मग एकतर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय लक्षात घ्यायचं, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. कशासाठी, जे लेटर रायटिंग तुम्ही प्रिपेअर करणार आहात. लेटर रायटिंग का बोलतोय आपण, कारण आता आपण बघतोय रिटन कम्युनिकेशन बघतोय आपण. ओके, त्यासाठी मी म्हटलं लेटर रायटिंग साठी. जेव्हा लेटर रायटिंग साठी तुम्ही प्रिपेअर करताय तर तेव्हा प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग हे कंपल्सरी माइंडमध्ये पाहिजे. देन नेक्स्ट, कीप युअर ऑडियन्स इन माइंड, म्हणजे रिसिव्हर कोण आहेत किंवा कोणत्या एज लेवलचे रिसिव्हर्स आहेत, सो यांना माइंडमध्ये ठेवायचं आणि त्यानुसार मेसेज प्रिपेअर करायचा. अँड द नेक्स्ट, ड्रॉ द लिस्ट ऑफ की पॉइंट्स. In case various types of informations or points are involved in a message, it means message is so lengthy, then a writer can draw a list of key points which can help in highlighting the important areas and conveying the intended meaning of the message. म्हणजे जेव्हा मेसेज तुमचा खूप लेंदी असेल किंवा इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड करायची असेल ती खूप लेंदी फॉर्म मध्ये असेल, त्याची काय करायची, तुम्ही एक लिस्ट प्रिपेअर करायची. जे आपण बघितलं होतं प्रिपरेशन ऑफ लिस्ट. जे की पॉइंट्स असतील, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील त्याची काय करायची, लिस्ट बनवून घ्यायची. सो प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशनच्या अंडर काय येतात, 3 पॉइंट्स येतात. टेक प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग इन टू कन्सिडरेशन, कीप युअर ऑडियन्स इन माइंड, अँड थर्ड वन इज ड्रॉ अ लिस्ट ऑफ की पॉइंट्स. ओके, मूव ऑन द नेक्स्ट. सेकंड वन इज प्रॉपर फॉर्मॅट. ओके, फर्स्ट वन, डिलिव्हर द करेक्ट इन्फॉर्मेशन. जेव्हा आपल्याला रिसिव्हर पर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची असते, एकदम अॅक्युरेट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची असते, तर आपल्याला एका प्रॉपर फॉर्मॅटची गरज असते. ओके, एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मेसेज अरेंज करा आणि त्यानंतर मग सेंड करा. ओके, फॉर इन्स्टन्स वी कॅन सी हिअर द एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, इफ अ शेअर होल्डर्स ऑफ अ कंपनी आस्क अबाउट द मिनिट्स ऑफ बोर्ड मीटिंग, then minutes should be maintained in a proper manner. ओके, शेअर होल्डर्स माहिती तुम्हाला, कंपनीचे शेअर होल्डर्स असतात. शेअर होल्डर्स आर द ओनर ऑफ द कंपनी. ओके, मग जो कंपनीचा ओनर असेल तो तुमच्याकडे मीटिंगची रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतील किंवा मीटिंगशी रिलेटेड जे रिपोर्ट्स असतील ते तुमच्याकडनं ऍक्सेस करणार. ओके, सो शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी. ओके, दे आर आस्किंग फॉर मिनिट्स ऑफ बोर्ड मीटिंग. बोर्ड मीटिंग म्हणजेच अॅन्युअल मीटिंग्स असतात किंवा 6 मंथली मीटिंग असतात. सो त्या कशा असतात, बोर्ड मीटिंग्स असतात. बोर्ड मीन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जी मीटिंग्स असतात तर त्या मीटिंग जेव्हा अॅन्युअली होतात किंवा 6 मंथली होतात तर त्याचं मिनिट्स मागितलंय. मिनिट्स म्हणजे काय, इमिजिएट रेकॉर्ड्स असतात. एखादी मीटिंग संपली तर त्यानंतर इमिजिएटली त्याचा रेकॉर्ड प्रिपेअर केला जातो विदिन द शॉर्ट टाइम. दॅट इज कॉल्ड ॲज अ मिनिट्स ऑफ मीटिंग. सो जे शेअर होल्डर्स असतात ते कधीही मिनिट्स ऑफ मीटिंग मागू शकतात. सो तर ते रेकॉर्ड्स कसे प्रॉपरली मेंटेन केलेले असले पाहिजे, राईट. मग ते एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असतील तर ते इझिली मेंटेन करू शकतो आपण. नेक्स्ट, रायटर शुड यूज हेडिंग्स अँड बुलेट पॉइंट्स, कॅन ऑल्सो स्प्लिट द लॉंग सेंटेन्सेस. ओके, मग जर एखादा लॉंग सेंटेन्स असेल तर त्याला स्प्लिट करण्यासाठी आपण हेडिंग्स यूज करू शकतो किंवा बुलेट पॉइंट्स यूज करू शकतो. ओके, लँग्वेज ऑफ एव्हरी डॉक्युमेंट शुड बी इझी टू रीड अँड क्लिअरली अंडरस्टँडेबल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. जी लँग्वेज असेल तुमच्या लेटर रायटिंग मध्ये असेल किंवा एनी ड्राफ्ट
तर त्याच्यामध्ये जी लँग्वेज असेल ती इझिली अंडरस्टँडेबल असली पाहिजे. ओके, मूव्ह ऑन द नेक्स्ट, दॅट इज स्टाईल. The style of writing business letter is generally a formal, informational and pervasive nature. युजली आपण बघतो बिझनेस मॅनेजर्स असतील किंवा स्मॉल एंटरप्रेन्युअर्सचे जे ओनर्स असतील ते लेटर रायटिंग जर यूज करायचं असेल, लेटर रायटिंग हे कम्युनिकेशनसाठी जर यूज करायचं असेल तर ते लेटर रायटिंग कसं असतं, फॉर्मल नेचरमध्ये असतं. ओके, एनी बिझनेस मॅनेजर्स टेक कॉन्शियस एफर्ट्स टू कट डाऊन द अननेसेसरी वर्ड्स or sentences because of their beliefs in motto that time is money. जे पण स्मॉल ऑर्गनायझेशन मध्ये असतील किंवा बिग ऑर्गनायझेशन मध्ये असतील त्यांचे जास्तीत जास्त एफर्ट्स कशासाठी घेतले असतात त्यांनी, की शॉर्ट रायटिंग मध्ये, बिकॉज दे कन्सिडर ॲज अ टाइम इज मनी. ते वेळेला कशाचं महत्व देतात, पैशाचं महत्व देतात. सो ते कमी वर्ड्स मध्ये पण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाईल ह्याकडे लक्ष असतं त्यांचं. ओके, नेक्स्ट, रायटर्स लॉजिक शुड बी इन क्लिअर अँड कन्साइज फॉर्म. जो रायटर ऑफ द लेटर असेल, जो लेटर टाईप करणारा असेल तर त्याचं लॉजिक कसं असतं पाहिजे, क्लिअर आणि कन्साइज फॉर्म. कन्साइज म्हणजे शॉर्ट वर्ड्स मध्ये असायला पाहिजे आणि क्लिअर म्हणजे क्लिअर वर्ड्स. क्लिअर मीन्स त्याच्यामध्ये कोणतेही ग्रामॅटिकल मिस्टेक्स नकोय. ओके, द नेक्स्ट, ग्रामर्स अँड प्रूफिंग. द इमेज ऑफ एनी रायटर इज रिफ्लेक्टेड इन हिज स्टाईल फ्रॉम ग्रामर, वर्ड चॉईस, सेंटेन्स स्ट्रक्चर अँड टोन ऑफ रायटिंग. कोणताही रायटर जेव्हा लेटर रायटिंग करत असतो तर त्यामध्ये त्याचं ग्रामर, त्याची वर्ड चॉईस, कोणते वर्ड्स तो यूज करतोय, जार्गन्स तर यूज करत नाहीये ना, सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्सचं फॉर्मेशन कसं केलंय त्यांनी, टोन ऑफ रायटिंग, दिस इज द की पॉइंट वेल यू आर रायटिंग द लेटर. ओके, invalid information, spelling mistakes and poor grammar taint the writer's image as an employee and it also make writing difficult to understand and use. रायटर जर इनव्हॅलिड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असेल किंवा त्याच्या लेटर रायटिंग मध्ये जर स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर त्यामुळे काय होणार आहे, मेसेज जो असेल तो काय होणार, इंटरप्ट होणार आहे किंवा डिस्ट्रॉइड होणार आहे. आणि जर मेसेज प्रॉपर नसेल तर रिसिव्हरला पण तो समजणार नाहीये, त्यामुळे काय होणार, मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होणार बिझनेसमध्ये. माझं मेन एम काय, मेन एम इज टू अचिव्हिंग द एक्सलन्स अँड अटेन्शन ऑफ द रीडर. ग्रामर अँड प्रूफिंग हे करेक्ट असायला हवं. का, कारण लेटर रायटिंग मध्ये आपलं मेन एम काय, होल एम काय आपलं, टू अचिव्हिंग द एक्सलन्स. एक्सलन्स इज नथिंग बट द सक्सेस अँड अटेन्शन ऑफ द रीडर. जर तुमचं लेटर रायटिंग प्रॉपर असेल, प्रॉपर वर्ड्स यूज केले असतील, ग्रामॅटिकल मिस्टेक्स नसतील तर त्यामुळे काय होणार आहे, रीडरचं अटेन्शन इन्क्रीज होणार. ओके ओके, देन द लास्ट प्रॉब्लेम इज लिमिट ह्युमर. Limited use of humor. Humor is nothing but the comic, jokes or funny words. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा आपण वर्बल कम्युनिकेशन मध्ये एंगेज असतो, वर्बल कम्युनिकेशन म्हणजे स्पोकन कम्युनिकेशन, स्पोकन वर्ड्स मध्ये जेव्हा कम्युनिकेशन होतं, और वी कॅन से ओरल कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन माहिती आपल्याला. सो ओरल कम्युनिकेशन मध्ये आपण फॉर्मल लाईन सारखं बोलत नाही. जसं टेक्स्टबुक मध्ये लाईन्स असतात, सेंटेन्सेस असतात, तसं एक्झॅक्टली आपण बोलत नाही. त्यामध्ये आपण काही जोक्स इन्व्हॉल्व्ह असतात किंवा काही फनी वर्ड्स यूज करतो आपण, राईट. सो ह्युमर इज नथिंग बट द जोक्स और ह्युमर इन रायटिंग हॅव टू आस्पेक्ट्स, दॅट इज द कंटेंट मे बी हिट और मिस. बेसिकली इट हॅज अ टू आस्पेक्ट्स. जे तुम्ही कंटेंट लिहिले तर ते एकतर ते हिट होईल, की म्हणजे समोरचा जो रिसिव्हर असेल त्याला जर जोक्स किंवा फनी वर्ड्स आवडत असतील, इंडिव्हिज्युअल पर्सनला जर तुमचे फनी वर्ड्स किंवा जोक्स हे आवडत असतील तर ठीक आहे, तो मेसेज हिट होणार किंवा ते लेटर रायटिंग हिट इज इन द सेन्स सक्सेस होणार. अदरवाइज इट मिस म्हणजे काय, म्हणजेच ते काय होणार आहे, ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये जाणार डायरेक्टली. कारण ऑफिशियली जेव्हा आपण ऑफिसमध्ये असताना जर आपण फॉर्मल कम्युनिकेशन यूज करतो तर त्यामध्ये फनी वर्ड्स किंवा जोक्स अलाउड नसतात. ओके, तर त्यामुळे काय होतं, ह्युमर हा जो कंटेंट किंवा एलिमेंट असं आपण म्हणूयात, तर तो काय होतो, एक प्रॉब्लेम क्रिएट करतो कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये. सो दीज आर सम प्रॉब्लेम्स while we are engaged in written communication. Let's revise at once. Planning and organization. In that, take planning and organization into consideration. Organizing into consideration. Keep audience in mind. Audience is nothing but the receiver of the message. Draw a list of key points. जेव्हा पण तुम्ही रिटर्न कम्युनिकेशनला स्टार्टअप करणार आहात, फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग माइंड मध्ये ठेवायचंय. सेकंडली,
ऑडियन्स माइंडमध्ये ठेवायचे की त्यांच्या साईडनी, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थिंक करायचे आपण. अँड थर्ड वन इज ड्रॉ द लिस्ट ऑफ की पॉईंट्स. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील त्यांची काय करायची, आपण एक लिस्ट प्रिपेअर करायची. ओके. नेक्स्ट, प्रॉपर फॉर्मॅट. फॉर डिलिव्हर द करेक्ट इन्फॉर्मेशन, फॉर ट्रान्सफर द करेक्ट इन्फॉर्मेशन, वी शुड यूज द प्रॉपर फॉर्मॅट. म्हणजेच जर तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल तर त्याच्यासाठी एक प्रॉपर फॉर्मॅट मेंटेन करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट, आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं, जर शेअर होल्डर्स असतील कंपनीचे आणि त्यांना जर इन्स्टंटली मिनिट्स ऑफ मीटिंग हवे असतील, मिनिट्स इज नथिंग बट द रिपोर्ट्स हवे असतील, तर ते रिपोर्ट्स ऑलरेडी कसे पाहिजे, एक प्रॉपर मॅनरमध्ये असले पाहिजे, म्हणजेच प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. ओके. नेक्स्ट, यूज ऑफ हेडिंग अँड बुलेट पॉइंट्स. म्हणजे जिथे नेसेसरी असतील किंवा जर ते सेंटेन्स खूप लेंदी असेल, लॉंग सेंटेन्स असेल, तर ते कसं बायफर्गेट करू शकतो आपण, हेडिंग आणि बुलेट पॉइंट्सने दाखवू शकतो. ओके. द नेक्स्ट, स्टाईल. द मेसेज शुड बी इन द फॉर्मल, इन्फॉर्मेशनल अँड परव्हासिव्ह नेचर. परव्हासिव्ह, इट इज ऑल इन्क्लुसिव्ह, म्हणजे सगळं त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला कन्व्हे करायची ती टोटल इन्फॉर्मेशन त्या मेसेजमध्ये असली पाहिजे, त्या लेटरमध्ये असली पाहिजे. मग ते फॉर्मल नेचरचं असावं, त्यामुळे म्हणजेच त्याच्यामध्ये काय जार्गन्स यूज केलेले नाही पाहिजे किंवा फनी वर्ड्स नको आहेत. इट मीन्स ते कसं पाहिजे, फॉर्मल नेचरमध्ये पाहिजे. एव्हरी मॅनेजर इज बिलीव्ह इन द मोटो दॅट टाइम इज मनी. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये टाइम हा मनी सारखा कन्सिडर केला जातो. त्यामुळे जो मेसेज कन्व्हे करायचा आहे तो शॉर्ट वर्ड्स मध्ये असतो किंवा क्लिअर टर्म्स आणि शॉर्ट वर्ड्स मध्ये असतो. द रायटर्स लॉजिक शुड बी इन द क्लिअर अँड कन्साइज फॉर्म. कन्साइज शॉर्ट मध्ये असायला पाहिजे. जर रिलेव्हंट वर्ड्स असतील तेच यूज करायचे. ओके. नेक्स्ट, ग्रामर्स अँड प्रूफिंग. लेटर रायटिंग मध्ये आपलं यूज ऑफ ग्रामर किंवा आपली जी वर्ड चॉईस असेल, सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल, तर त्यामुळे काय होतं, आपला सेन्स रिफ्लेक्ट होतो. जो रायटरचा जो बेसिक सेन्स असतो तो रिफ्लेक्ट होतो ह्या सगळ्या वर्ड्सनी किंवा हे सगळं ग्रामर्स किंवा वर्ड चॉईस याचं प्रॉपर सिलेक्शन असेल तर त्यामुळे काय होतं, आपली इमेज रिफ्लेक्ट होते. मग लेटर रायटिंगचं मेन एम काय असतं, टू अचिव्हिंग द एक्सलन्स अँड टू अटेन्शन ऑफ रीडर, टू टेक द अटेन्शन ऑफ रीडरचं अटेन्शन घेण्यासाठी. अँड द लास्ट वन, लिमिटेड यूज ऑफ ह्युमर. ह्युमर माहिती आहे आपल्याला, जे कॉमिक वर्ड्स असतात किंवा जे जोक्स असतात, जे फनी वर्ड्स असतात ते यूज केले जातात कधी कधी ऑर्गनायझेशनमध्ये. हे जास्त करून जेव्हा आपण ओरल कम्युनिकेशनमध्ये एंगेज असतो तेव्हा हे जास्त करून ह्युमर आपण यूज करतो. बट ह्युमरचं एक रिस्क आहे ह्युमर यूज करण्यामागे. एकतर तो मेसेज हिट होतो किंवा तो मेसेज डायरेक्टली ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये जातो. म्हणजेच कोणाला, म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सनवरती डिपेंड आहेत, हॅबिट्स त्यांचं बिहेवियर त्याच्यावरती डिपेंड आहे, तो मेसेज हिट होईल किंवा मिस होईल. सो बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही लेटर रायटिंग मध्ये एंगेज असाल तर हे पॉइंट्स काही लक्षात ठेवायचे, कारण हे पॉइंट्स आहेत ते प्रॉब्लेम्स अकर्ड करतात रिटन कम्युनिकेशन मध्ये. ओके.